मॅडम इथे कशाला, मी सोसायटी पर्यंत सोडतो ना तुम्हाला. नाही नको इंद्राजी, इतक्यात नको. मी जाईन ना इथून, जवळच आहे. मॅडम एक दिवस असा येईल जेव्हा तुमचे बाबा त्यांच्या होणाऱ्या जावयाला ह्याच स्पॉटवर घ्यायला येतील आणि त्यांच्या सोबत तुमच्या सोसायटीत घेऊन जातील. बघाल तुम्ही. इंद्राजी ते वाटतंय तितकं सोपं नाहीये. सोपे काम इंद्रा करत पण नाही ना. पण मॅडम खरोखर मला तुमच्या बाबांशी, तुमच्या फॅमिलीशी बोलायची, त्यांना भेटायची खूप इच्छा आहे. योग्य वेळ आली ना की त्याही गोष्टी होतील. तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? हा काय बोलायचा विषय आहे का मॅडम? मग तो विश्वास तसाच राहू द्या. लवकरच मी तुम्हाला सगळं सांगेन. योग्य वेळ येऊ द्या. पण मग ती योग्य वेळ लवकर घेऊ द्या ना मॅडम. एक मिनिट इंद्राजी, एक मिनिट. एक गोष्ट राहिलीच. हे पेंडंट तुम्हीच तुमच्या हाताने हे पेंडंट नाहीये मॅडम, माझा हार्टबीट आहे. इंद्राजी, हे पेंडंट तुम्ही कायम माझ्या सोबत आहात याची आठवण करून दे. हा बोल सत्तू. अगं बोल ना, लवकर बोल, मला ऐकू येत नाहीये. तुला चीज हवंय की नकोय ते मला फायनली सांग, नंतर कटकट नको. मी चीज खाते का माहितीये ना तुला. मग अरे मागच्या वेळी चीज टाकलं नव्हतं म्हणून तू कटकट केली होतीस. माझा मूड चेंज नाही का होऊ शकत? आधी चीज हवं होतं पण नंतर नको वाटू लागलं अचानक. हे बघ, तुला काय हवंय ते मला फायनली सांग. हा फालतू डोसा घ्यायला मी 100 वेळा इकडे येणार नाहीये. ए फालतू कोणाला बोलतो रे? तुम्हाला नाही हो म्हणते, तुम्ही उगाच मध्ये येऊ नका, क्रॉस कनेक्शन नकोय. मी माझ्या सटकू फ्रेंडशी बोलतोय. सटकू कोण? आणि मी तुझी फक्त फ्रेंड आहे का? हेच तुझं प्रेम ना? ए बाबा, तू तर प्रेमाबद्दल बोलूच नको. जर तुझा माझ्यावरती विश्वास असता ना तर आज बाथरूमचा दरवाजा उघडला असतास तू. तुला बाहेरच ठेवायला हवं. माझ्या बरोबर रूम शेअर करायला नवरा आहेस का तू माझा? अच्छा, हे काय मध्येच अचानक? काल तर आपण एकत्रच होतो ना एका रूम मध्ये. काल तू किती फट्टू आहेस हे समजलं नव्हतं ना. फालतू बडबड करू नकोस. डोसा आण लवकर, भूक लागतीये. दादा, विदाउट चीज शेजवान मसाला बनवा.
आणि आता हे फायनल आहे. या मुलींचं एवढं हाय मेंटेनन्स असतं ना, मला काय सांग. हे कार्तिक, काय पसरवतोयस माझ्याबद्दल? हो, आता मी तुला हाय मेंटेनन्स वाटतेय का? मग पळून यायच्या आधी इतकी का वचनं दिलीस? तुझ्यासाठी आकाशातून तारे तोडून आणेन अशा शब्दा घेतल्या होत्यास. कुठे गेल्या रे त्या सगळ्या शब्दा? अरे, निभवायची हिंमत आणि अक्कल नसेल ना, अशा माणसाने प्रेमच करू नये. यार, या घरात दरवाजा उघडायला पण कोण नाही. मला जावं लागणार. Come on. ए भाई, वापस बेल नहीं बजाने का हमारा? हम लोग ऐसे किसी को भीख भीख नहीं देता है. और अभी मेरी मम्मी आएगी ना, वो लई डेंजर भाई है. तुमको देखेगी तो ऐसा हानेगी ना. चलो निकलो इधर से. चलो. कौन कौन येत है यार? मेल्या नालाय का? जन्मदात्या आईला विसरलास? मम्मा तू? हो बाजूला. आई, अगं मम्मा, मला वाटलं कोण बाई भीक मागायला आलीये. अरे बाप रे, अगं काय अवस्था झाली ग तुझी. अच्छा, ते दीपिकाच्या लफड्याचे पुरावे मिळाले? म्हणजे काय? स्नेहलता जर एखाद्याच्या वाईटावर उठली ना, तर तो माणूस आयुष्यातून उठतो. वाह, काय डायलॉग मारलाय मम्मा. ते दाखवत होतीस ना पुरावे आयुष्यातून उठवणारे? मम्मा, या पुराव्यांची अवस्था ना सेम तुझ्यासारखी झाली. अगं, हे पुरावे बघून दीपिका आयुष्यातून काय सोफ्यावरून पण उठणार नाही. म्हणजे हे बघ. मी तर फोटो नीट काढले होते. अरे, हे असं काय झालंय? केवढी मेहनत केली मी, सगळी फुकट केली. आणि काय रे, वरून तूच मला हसतोस का? एवढंच जर होतं ना, तर करायचे ना तूच पुरावे गोळा. अगं मम्मा, जे झालं ते झालं. एक काम कर, तू आता मस्त जाऊन काहीतरी खायला बनव. जाम भूक लागली यार मला. एक काम कर ना, तू गरम गरम बिर्याणी बनव. आज सकाळपासून खूप खायचं मन आहे माझं. जा ना प्लीज. हो, तुला बिर्याणी हवीये? इथं मी सोलपटून निघालीये आणि तुला बिर्याणी हवीये? त्यापेक्षा आपण एक काम करूयात, देशपांडे सरांच्याकडे जेवायला जाऊयात. त्या म्हाताऱ्याकडे? आपण असं अचानक कसं जाणार आपण? सरप्राईज व्हिजिट. तसंही उद्या माझ्या लाडक्या सुनेचा वाढदिवस आहे. आपण एक काम करूयात, आपण एक छोटासा केक घेऊन जाऊयात आणि येताना भरपूर जेवून येऊयात. वाह, काय सुचलाय मम्मा तुला. म्हणजे असं झालं फुकट तिथे आपण प्रकट. ए पण मम्मा, तुझ्या बरं लक्षात हा बर्थडे? म्हणजे मी नवरा असून मला नव्हतं लक्षात. लोकांचे बर्थडे, पुण्यतिथी हे कधी विसरायचं नसतं बरं का. फुकट जेवायची संधी असते ही. तुला नाही कळायचं? तू आपलं आवरून घे, मी ही चेंज करून येते जरा. आई ग, येते. आई ग. थांबा 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 थांबा. इंद्रा,
जमलं ना जमलं ना मला सांग. जमलं ना जमलं हो. दत्तू पाहिलंस का माझा लेक कसा लाजतोय. म्हणजे काय आता सेटिंग झाली ना. ए सेटिंग काय म्हणतोयस तू. भावना पोचल्या ना मग झालं काय काकू. अगदी बरोबर आहे. इंद्रा खरंच गणपती बाप्पा पावला तुला. फायनली दीपिका तुला हो म्हणाली. हो आई, आजचा दिवस फार स्पेशल आहे. अरे म्हणून तर स्पेशल बँड मागवलाय ना. हे घे. अगं बरं मला सांग इंद्रा दीपिका हो कसं म्हणाली. आई ए बजाव. मला सांग ना सगळं कसं घडलं. दीपू मी खूप खुश आहे. फायनली सगळं जुळून आलं ना. कसं झालं काय झालं मला सांग ना एक्झॅक्टली. असं कसं सांगू मी तुला आई. मला जाम ऑकवर्ड वाटतंय. इंद्रा ऑकवर्ड काय वाटायचंय. सांग ना काय झालं होतं. आई आम्ही हॉट एअर बलून मध्ये गेलो होतो. काय हॉट एअर बलून म्हणजे म्हणजे एवढ्या उंचावर. वाव ते किती भारी आहे. मग पुढे आता पुढचा टप्पा म्हणजे तिच्या घरी जाऊन तिच्या आई बाबांना भेटणं. खास करून बाबांना. दीपू अगं नशीब काढलायस तू. काय दीपून काय नशीब काढलं. मी पाणी आणते. अहो बाबा दीपूला छान नोकरी मिळाली आणि आता त्यात बक्षीसही मिळालं ना. म्हणून म्हणत होते. बरोबर बरोबर. मी आले. हा बाबा प्रसाद कसला. दीपूच्या यशाचा. छान छान. बाबा चेरी. मग वाढदिवस आहे ना तुझा उद्या. माझ्या हाताने मी केक बनवणार आहे. त्याच्यावर चेरी बिरी लावायला नको. वा दीदी मज्जा आहे तुझी. दीपू तुला आठवते तुम्ही लहान असताना आपण छान पैकी कॅरम खेळायचो, भिंड्या लावायचो गाण्याच्या. हो ना बाबा. कॅरम गप्पा आणि मराठी गाण्यांच्या भेंड्या. मग आता तुमची आई घरी नाहीये ना. मग मी छान पैकी केक बनवणार आहे कुकर मधला. अरे वा मज्जाच येईल. मग पण सानूचा अजून काहीच पत्ता नाहीये. ती अजून कशी आली नाही. दीपू तुझ्याकडे त्या वसुधाचा नंबर आहे ना. बाबा आपल्या डायरीत लिहून ठेवलाय. ठीक आहे. अरे यार मार ना तू. अरे तू मार ना पहिलं यार. त्याला कव्हर कर सांगतो तुला. यार नको. अरे नाही मारणार तुला. तू मार बरं पहिलं यार. काय आता हे. अरे मार. काय मला खूप भीती वाटतीये ग. हे लोक पळून गेलेत मी तर नाही फसणार ना. अगं तू नाही फसणार. आणि तुला सांगितलं ना तुझी बायोची जर्नल मी कंप्लीट करून देते. अगं आज दुसरा दिवस आहे. आणखी एक रात्रीने गडबड तर नाही होणार ना. अगं नाही होणार गडबड. टेन्शन नको घेऊस. कोणाचा फोन आहे. माझा फोन वाजतोय. हॅलो. हा हॅलो. मी सानिकाचे बाबा बोलतो. हॅलो काका बोला ना. नाही सानिका अजून घरी आली नाही. ते निघाले ना तिकडून. अजून आली नाही ती घरी म्हणून केला होता फोन. नाही निघाली ती इथेच आहे अजून. हो हा मग दे तिला फोन दे जरा.
काका ती बाथरूम मध्ये फ्रेश व्हायला गेलीये. काका घ्या ना, माझ्या बाबांशी बोला ना, त्यांना बोलायचं तुमच्याशी. हॅलो, नमस्कार देशपांडे साहेब, मी वसुधाचे वडील बोलतोय. हा हा हा, नमस्कार नमस्कार. हो, खरंच खूपच गुणी मुलगी आहे हो तुमची ती. आणि अभ्यासाचा म्हणाल तर इतकी हुशार की विचारूच नका. तसं गणित बऱ्यापैकी झालंय त्यांचं. जरा आता मी रसायनशास्त्र करून घेतो. आणि आज रात्री आमच्याकडे असेल सानिका, हरकत नाही ना? राहू दे मग, राहू दे. बाबा काय झालं? अगं काय काळजी करू नकोस, ताई आज तिथेच राहणार आहे म्हणाली. त्या वसुधाचे बाबा त्यांचा अभ्यास घेत आहेत. चला, एक चांगला आहे, नालायक मुलाच्या नादी लागण्याचं तरी कमी होईल. बरं वाटलं, ताई चांगल्या लोकांच्या सहवासात आहे. चल. हॅलो. हा हॅलो. 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 हा मॅडम. काय हा कसला आवाज आहे? अहो मॅडम, बँड वाजतोय, बँड. बँड? हा. अहो, तुमच्या एका होकाराने जगात काय काय घडतंय ते बघा मॅडम. म्हणजे? अहो मॅडम, तुमचा होकार आहे हे कळल्यावर खुश झालेल्या सत्तूने घरी बँड बोलवलाय आणि आईने घरी गाजराचा हलवा बनवलाय. मॅडम, तुमच्या एका होकाराने माझ्या आयुष्यात सेलिब्रेशन सुरू झालंय. मग संपूर्ण आयुष्य तुमच्या बरोबर म्हणजे एक मोठं सेलिब्रेशन असेल ना मॅडम. मी तर म्हणतो, हा वाजणारा बँड घेऊन आत्ताच्या आत्ता मी तुमच्या दारात येतो. म्हणजे कसं, बाबांचा लग्नाचा खर्च आणि एफर्ट पण वाचते. मॅडम, तुमच्या ह्या हसण्यावर इंद्रा 1000 वेळा आपला जीव ओवाळून टाकेल. गरे गरे गसारे सारे पद प गरे गरे गसारे सारे पद प मन सा सा दे परे रे म प ग मन सा सा दे परे रे. दीपू, किती दिवसांनी इतकं खळखळून हसताना बघते मी तुला. तुझ्या ह्या हसण्याला कुणाचीही नजर न लागो. काय बाई या मनुक्या अर्ध्या खराब निघाल्यात. आई, काय चाललंय तुझं? हा, आत्ताच आलीस ना आणि आता लगेच कामाला लागलीस? आराम कर, थकून आली असशील. अगं, बाईच्या जातीला आराम मिळतो का? आणि थकूनही चालत नाही. आणि त्यात उद्या शलाकाचा वाढदिवस आहे आपल्या. वा, काय सुरेशराव, आता काय म्हणतात, बरे आहेत ना? हो, आता बरं आहे. पण परवा रात्री फार गोंधळ झाला. डॉक्टरांनी नातेवाईकांना बोलवून घ्या असं सांगितलं. सगळे घाबरले. पण आता बर ठीक आहे. आता काय, देवाचे आभार मानायचे आणि पुढे चालत राहायचं. दुसरं काय म्हणणार ग? काय हो, सानिकाची चौकशी तुम्ही स्वतः केली ना? हो, म्हणजे मी स्वतःच फोन केला होता त्या हिला, वसुधाला. मग ठीक आहे. आणि दीदी, स्नेहलता ताई तुला इथे सोडून अशा कशा काय गेल्या? स्नेहलता सोडून गेल्याही आणि भेटायला पण आल्या.